व्यंकटेश पॅराडाइज पुणे। एमिनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे। व्यंकटेश लिटिल हर्ट, सासवड। एमिनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। मराठा योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणास बसले असून संपूर्ण महाराष्ट्रातून या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आंतरवली सराटी या ठिकाणी तोबा गर्दी मराठ्यांनी केली असून महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार याकडे कानाडोळा करत आहे। उपोषणामुळे गेली 10 दिवसात मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अत्यंत खराब झालेली असून त्यांच्या तब्येतीकडे आणि मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्र शासनाने दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे। याचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात आंदोलने चालू झाली आहेत। पुरंदरच्या सासवड येथील तिवतीर्थ चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाची बैठक पार पडली। यावेळी 27 सप्टेंबर वार शुक्रवार 2024 रोजी पुरंदर बंदची हाक सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली असून शुक्रवारी माननीय तहसीलदार यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे। या बैठकीसाठी बाळासाहेब भिंताडे, अनिल बापू जगताप, नंदू बापू जगताप, अभिजित जगताप, संतोष आबा काकडे, आकाश शिळीमकर, ललित शिवले, स्वप्नील गायकवाड, छाया नानगुडे, हेमंत इंगळे, दत्तात्रय कड, साकर नाना जगताप, गणेश बोरकर, योगेश कोलते याचबरोबर सर्व सकल मराठा समाज बांधव या प्रसंगी उपस्थित होते। आपण पाहतात सह्याद्री 24/7। आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। सकल मराठा समाजाच्या वतीनं आदरणीय मराठा समाजाचे योद्धा मनोज जरांगे पाटील आज 9वा दिवस झाले आमरण उपोषण करत आहेत आणि एवढं गंभीर पद्धतीने आमरण उपोषण चालू असताना सुद्धा त्यांच्या जीवाला धोका झालेला आहे आणि सरकार त्याकडे मात्र डुंकून पाहत नाही आणि म्हणून यांना त्यांच्या आमरण उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज पुरंदर तालुक्याच्या वतीनं शुक्रवार दिनांक 27/9/2024 रोजी संपूर्ण तालुका बंद ठेवण्याचं सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर झालेला आहे। त्यास मी पूर्ण पाठिंबा देतो आणि सर्व मराठा समाजातल्या तालुक्यातल्या लोकांना विनंती करतो की शुक्रवारी आपण कडकडीत बंद पाळावा आणि आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पण जाहीर पाठिंबा द्यावा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। आज आपण या कार्यक्रमात उपस्थित राहिलो पण लाखोच्या संख्येने पुरंदर तालुका कार्यक्रमाला उपस्थित राहिला पाहिजे। 27/9/2024 हा कार्यक्रम होणार आहे आणि आपण जरांगे पाटलांसाठी उत्स्फूर्त सगळ्यांनी पाठिंबा देऊन उत्स्फूर्त कार्यक्रमात सर्वांनी हजर राहावा। तरुण असतील, आमच्यासारखे वृद्ध असतील, अशा तरुणांनी जास्तीत जास्त उपस्थिती राहून तुमच्या कल्याणासाठीच आम्ही या कार्यक्रमाला हजर राहून ही जी तुमची साथ आम्हाला मिळावी हीच उपस्थिती तुम्हाला सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आपला मराठा योद्धा मान्य श्री जरांगे पाटील यांनी साधारण एक आज 9वा दिवस आहे आमरण उपोषण पुकारलेलं आहे। तरी या एवढं मोठं उपोषण पुकारलेलं असताना सरकारचं कोणाचंही त्यांच्याकडे लक्ष नाही आहे। तरी त्या जरांगे पाटलांच्या या आमरण उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी येत्या शुक्रवारी दिनांक 27/9/2024 रोजी पुरंदर तालुक्याने बंदची हाक पुकारलेली आहे। तरी हा बंद 100% आपल्याला यशस्वी करायचा आहे। या बंदसाठी सर्व व्यापाऱ्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करायचं आहे व सर्व जास्तीत जास्त लोकांनी सहकुटुंब सहपरिवार शुक्रवारी 27 तारखेला शिवतीर्थ येथे सकाळी 10 वाजता जमायचं आहे व आपण सर्वांनी एकत्रित जाऊन तहसीलदारांना आपण निवेदन देणार आहोत। तरी हा 1 दिवसाचा बंद 100% सर्वांनी यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त बहुसंख्येने लोकांनी इथे जमा व्हावे व सर्वांनी हा यशस्वी पार पाडावे। हाच खऱ्या अर्थाने जरांगे पाटलांसाठी एक बंद पुकारून त्यांना खऱ्या अर्थाने पाठिंबा व्यक्त होईल। तरी सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून
या पाठिंबा सहभागी व्हावे असं मी सर्व पुरंदर तालुक्यातील आम जनतेला आवाहन करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. येत्या शुक्रवारी पुरंदर तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जरांगे पाटलांना पाठिंबा देण्याच्या निमित्तानं जी हाक दिली त्या आपल्या या मोर्चासाठी आणि तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी खेड्यापाड्यातून प्रत्येक घराघरातून प्रत्येक मराठा बांधव या ठिकाणी येईल याची आपण दक्षता घ्यायची. अरे भावांनो, आपलं काळीच तिळतिळ तुटलं पाहिजे की एक माणूस आपल्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी जे आपण भोगलं ते त्यांना भोगायला लागू नये म्हणून आपल्या पुढच्या पिढीसाठी तो माणूस आपला जीव प्राण पणाला लावून लढतोय. आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी जर मी घरात बसला तो मराठा कसला. प्रत्येक मराठ्यानं येत्या शुक्रवारी पुरंदर तालुक्यातल्या या शिवतीर्थावर हजर झालंच पाहिजे. सहकुटुंब यायचंय. मी माझ्या कुटुंबातील सर्व मुले असतील, मुली असतील, माझी पत्नी असेल, सर्वांना घेऊन या ठिकाणी यायचं आहे. आपण सर्वांनी मिळून शुक्रवारी ह्या बंदमध्ये सहभागी व्हायचं आहे. सर्व व्यापारी बांधवांना मी विनंती करतो की आपण या बंदमध्ये सहभागी व्हायचे. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. सर्वांना जय जिजाऊ. मित्रांनो, आरक्षणाची लढाई 1982-84 पासून आपली चालू आहे. तेव्हापासून मराठा आरक्षणासाठी झगडतोय. परंतु खऱ्या अर्थाने आत्तापर्यंत ज्या मराठा क्रांतीवीरांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले हे फार अतुलनीय आहे. परंतु ह्या बलिदानाची दखल आज तागायत कुठल्याही सरकारने घेतली नाही. मग ते सरकार शक्यता असो किंवा पंजाब असो याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्यासाठी आता गेल्या 3-4 वर्षापासून मनोजदादा जरांगे पाटील झगडतायत. हे एकट्यासाठी नाही आहेत, ही संपूर्ण समाजाला, म्हणजे तो 12 बलुतेदार 18 पगड जातीचा जो काही समाज आहे, मराठा समाजाव्यतिरिक्तही इतर समाजांना आरक्षण कसं मिळावं यासाठी तो माणूस झगडतोय. याच्यामध्ये आज तागायत मराठा समाजाने कायम मोठ्या भावाची भूमिका पार पाडलेली आहे. परंतु आता काही लोक आंदोलनाला बसतायत. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज तागायत मराठा समाजाने कुणाचं आरक्षण जावं म्हणून कधी आंदोलन केलं नाही. याची वेळही कधी येणार नाही आपल्यावरती. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून काही जातीयवादी लोक ह्या आपल्या आरक्षणासाठी विष कालवून आपल्याला आरक्षण कसं मिळून द्यायचं नाही ह्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेले 10 दिवसापासून 9 ते 10 दिवसापासून मनोजदादा पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सकल पुरंदर मराठा समाजाच्या वतीने येत्या शुक्रवारी 24/9ला आपण तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी इथं जमणार आहोत. तर माझी सर्व पुरंदर तालुक्यातील तमाम जनतेला विनंती आहे की आपण या मनोजदादा जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे एवढीच विनंती करतो. धन्यवाद.